सोलापूर जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथील आरोग्य सेवक नागनाथ होटकर यांच्या वारंवार झालेल्या प्रशासकीय बदल्यांमुळे पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एका आरोग्य सेवकाच्या वारंवार झालेल्या प्रशासकीय बदल्यांमुळे बदली प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ तालुका अक्कलकोट येथील आरोग्य सेवक नागनाथ होटकर यांच्या बदली प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व सदस्य प्रवीण तानवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आनंद तानवडे उपस्थित होते। तानवडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार सन 2025 मध्ये होटकर यांची प्रशासकीय बदली शिरवळ येथून बेरण उपकेंद्र धामणगाव येथे करण्यात आली होती। त्यानंतर 2026 मध्ये पुन्हा शिरवळ येथून पाटकुळ तालुका मोहोळ येथे बदलीचे आदेश काढण्यात आले। मात्र संबंधित कर्मचारी प्रत्यक्षात नव्या ठिकाणी रुजू झाल्याची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। एका कर्मचाऱ्याचे अल्पावधीत वारंवार प्रशासकीय बदली आदेश कसे निघाले यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे तानवडे यांनी नमूद केले आहे। या प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, तसेच कोणाचा हस्तक्षेप झाला आहे का याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। शिवाय संबंधित कर्मचाऱ्याच्या नावाने पुन्हा दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणी येथे बदलीचा प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे। प्रशासकीय बदलीनंतर ठराविक कालावधीपूर्वी पुन्हा बदली करता येत नसतानाही एका कर्मचाऱ्याच्या वारंवार बदल्या का होत आहेत असा सवाल तानवडे यांनी उपस्थित केला आहे। बदली प्रक्रियेत सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळणे आवश्यक असून वैयक्तिक सोयीपेक्षा शासनाच्या नियमांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच ज्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली झाली आहे त्या ठिकाणी त्यांना तातडीने कार्यमुक्त करून रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आमच्यातलं एक आरोग्य सेवक आहे शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, त्याची प्रशासकीय बदली 2025 मध्ये दामणगाव वैराग तालुका बार्शी इथे झाले असून तरी पण 2025ला बदली होऊन सुद्धा तात्कालीन तिथला आमचा एमओ त्याला रिलीफ केलं नाही। नियमाप्रमाणे बदली झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी रिलीफ करणं महत्त्वाचं आहे, तरी पण सुद्धा काही दबावपोटी असेल किंवा काय अंतर्गत बाब असेल त्या ह्याच्यानुसार त्याची बदली तिथून झाली नाही। त्यामुळे वर्षभर तो तिथंच कामाला होता। परंतु प्रशासकीय बदली 2026ला परत इथं झाली, मला वाटतं मोहोळ तालुक्यात। तिथूनही जॉईनिंग न होता परत इथं सीओला किंवा इतर लोकांना हाताशी धरून एमओला DHO यांना हाताशी धरून 30 मेला एक ऑर्डर काढली आहे। पण वस्तुस्थिती बघितली की ती फाईल जुलै 9 आणि 10 मध्ये सीओ साहेबांकडे आली आहे। सीओ साहेबांची सही 10 जुलैला झाली आहे, पण ऑर्डर 30 मेची आहे। एकंदरीत सीओ साहेबांना पण इथं आंध्र ठेवलं गेलं आहे आणि आज सीओनं वस्तुस्थिती जेव्हा त्यांनी बघितली की त्यांना ते सर्व लक्षात आलं आहे। आमचे एवढंच मत आहे की असे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कारभार चालू आहेत, असे थांबणं गरजेचं आहे।